एक मोठी बातमी आपल्या समोर येते. निशिकांत दुबे म्हणाले, मराठी माणसं आमच्या पैशावर जगतायत. देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. मराठी लोक कुणाची भाकर खातात? आमच्या पैशांवर मराठी लोक जगतायत. मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत? मराठी लोक किती टॅक्स देतात ते सांगा, असं विधान झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलं होतं. निशिकांत दुबेंच्या या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये चीड निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. तसेच विरोधकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेला. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबेंच्या विधानावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निशिकांत दुबे यांचं जर पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले. ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट या ठिकाणी म्हटलेलं नाही. तथापि माझं मत अशा प्रकारे बोलणं योग्य नाही, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं हे ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस ते जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरिता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली. आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठीच लढले होते. आमचे अब्दालीने त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं की मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे, तो पंजाबपासून पेशावरपर्यंत हा मुल्क आम्हाला देऊन टाका, बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा असं आम्ही मान्य करू. पण मराठ्यांना ते मान्य नव्हतं. मराठी तुम्ही मुलूक अखंड भारत वाचवण्याकरिता त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या GDPमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसांचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासात आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणी नाकारू शकत नाही. जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही. तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस ती जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली. आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठे जे लढले होते, अहमदशाह अब्दालीने त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं की मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे, तो पंजाबपासून पेशावरपर्यंत हा मुलूक आम्हाला देऊन टाका, बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा असं आम्ही मान्य करू. पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही. मराठे तोही मुलूक अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या GDPमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नाकारत असेल तर ते ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.